बॉस पण इरा इरा मी आले. बॉस बॉस कुठे गेली इरा? इरा बेटा तू आता इथे ना असं शांत लपून बस. मग तारिणी तुला शोधूच शकणार नाही. मग काय होईल? लपाछपी तू जिंकणार. तुला जिंकायचं आहे ना? इथे बस. आता बघूया तारिणी तू इराला कशी शोधतेस. इरा हा कौशिकीताईंचा वीक पॉइंट आहे आणि जर तिला काही झालं तर कौशिकीताई तुझी जी अवस्था करतील ना ती मी इमॅजिनही नाही करू शकत. ऐक ऐक केदार मी तुझ्यावर नाही चिडले. तू आता जा बरं आम्हाला खेळू देत जा. इरा इरा आणि मला स्वप्न पडलं. अचानक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला मला. मी उठून बघतो तर काय आपल्या चौसोपीत एक लहान बाळ दुडू 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 खेळतय ग. चौसपीत आणि कोणाचं होतं ते बाळ? अगं हाच प्रश्न मलाही पडला. म्हणून मी त्या बाळाला बोलवलं जवळ हा आणि विचारलं कोण आहेस रे तू? नाही म्हणजे दिसत तर तुझ्यासारखाच होता. तरी पण म्हटलं विचारावं. तर तो काय म्हणाला माहितीये का? मी ज्युनियर केटीआर. ज्युनियर केटीआर म्हणजे? अहो तोच प्रश्न मलाही पडला. मी म्हटलं म्हणजे रे काय बाळा? तर म्हणाला मी ज्युनियर केदार तारिणी. आता तुला हसायला काय झालं? मी म्हटलं माझ्या धनुषला आणि त्याच्या हिरोईनला सांगायला नको का त्यांच्या ज्युनियरचं मला पडलेलं स्वप्न. म्हणून मी तुला सांगितलं. तू लागलीच हसायला. बघ बाई तुझं असंच असतं नेहमी. बर अगो दुसरी गोष्ट म्हणजे काय काय? मला ते अगदी पहाटे पडलं स्वप्न. अगदी ब्रह्म मुहूर्तावर. ए सुमी काही बोलतेस आता तू? तुला माहितीये का असं म्हणतात पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. झालं तुझं? बघ तू असंच बोलतेस. सुमी तुझ्या मध्येच काहीतरी डोक्यात येतं का ग? अगं नाही ग. सुमी फायर आहे फायर. तुला ना ऍक्शनच सूट होते. अगं ऍक्शन तर काय होतच राहणार ग. पण या श्रीवल्लीला छोट्या पुष्पाला खेळताना बघायची इच्छा झालीये. त्याचं काय करणार? झालं? आता बघ ना आपल्या घरामध्ये नमानंतर लहान मुलाच्या रडण्याचा आवाजच नाही आला. त्याचे सगळे बालिश आहेत म्हणा. ते जाऊ दे. पण लहान मूल घरात आल्यावर कसं छान प्रसन्न वाटतं. घराला घरपण येतं. जिवंतपणा येतो का? आणि तारिणी आता असे किती दिवस उरलेत ग माझे? खूप दिवस उरलेत तुझे खूप. तुला काहीही होणार नाही. इरा बरं थांब मी करते 1-2 मिनिटात फोन तुला. काय झालं इरा? तू ठीक आहे तर पाणी आणा कोणीतरी. हो मी आणते पाणी आण ग. इरा 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 मम्मा घाबरू नकोस. तू इकडे कशी आलीस? चुके चुके काय झालं होतं मम्माला सांग. तुला कपाटात बंद केलं? तुला कपाटात बंद केलं? कोणी 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 बंद केलं? पाणी. कौशिक मॅडम
पाणी. घ्या. इट्स ओके इट्स ओके. टाळूवर पण मारा थोडं पाणी तिच्या. आता अजिबात घाबरायचं नाही हं? आणि पाजा ना तिला थोडं. हो. हर माता. आता अजिबात काळजी करायची नाही. मम्मा आहे ना. हा माझ्या हिऱ्याला बरं वाटतंय का आता. घेता काकी तिला पुढे रूम मध्ये घेऊन जाते. ये बाळा ये. कौशिकी मॅडम आपण तिला डॉक्टर. माझ्या मुलीची काळजी कशी घ्यायची आहे तू मला शिकवायचं नाही. यापुढे माझ्या मुलीच्या जवळ यायचं नाहीस तू तारिणी. नाही नाही कौशिकी मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय गैरसमज झाला माझा बोल ना. अहो मी नाही म्हणजे मी उलट तिला मी सांगितलं होतं की तू इकडे बाहेर जाऊ नको. कोणी केलं हे सगळं. हे सगळं कोणी केलं. हिरा एकटी आली या स्टोर रूम मध्ये.